अरे काय हे किती बकाबक अंडी फोडा लागल्यात, काय स्पर्धा लागल्या का काय? मी आलोय सांगली स्टँड एरियामध्ये नंदू बुर्जीवाले दत्त बुर्जी सेंटर या ठिकाणी 60 अंड्यांची बुर्जी बनणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. बक्कळ बुर्जी बनवायसाठी टोमॅटो टाकलाय अगदी भरपूर मोठ्या कढईमध्ये आणि मुठीनं यावर कांदा टाकला जातोय बारीक चिरलेला. अहो 60च काय 180 अंड्यांची बुर्जी सुद्धा या ठिकाणी केल्या. आता तेल टाकले त्याच्यावर आणि कोथिंबीर टाकली की सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं जाणार आणि त्यानंतर मीठ टाकलं जाणार प्रमाणानुसार. हा बुर्जीचा स्टॉल गेली 40 वर्ष चालू आहे आणि अशाच पद्धतीनं रोज संध्याकाळी 60 ते 70 अंड्यांची बुर्जी बनत्या. आता याच्यामध्ये मसाला घातला जातोय गरम मसाला. यांचं प्रमाण अगदी ठरलेलं आहे. यांना नजरेवर किती कुठला मसाला घालायचं कळते. सगळे एकत्र पुन्हा एकदा करायचं. तेलामध्ये भाजून घेतल्यावर त्यावरून कोथिंबीर टाकायची आणि नंतर चटणी पूड टाकायची आणि मसाला चटणी सुद्धा यामध्ये गेली जाते. बेडगी काश्मीरी या चटण्यांचं सगळं मिश्रण असते. आता सगळं परत एकदा वर खाली करायचं आणि आता बघा बुर्जीचा कलर कसला बदललाय. एक नंबर मस्त दिसते आणि याच्यामध्ये आता अंडी जाणार आहेत. अंड्याचा अख्खा ट्रेच घेतला भावानं आणि पटाटा अंडी फोडायला चालू केल्यात. 30 कच्ची आणि 30 बॉईल अंडी याच्यामध्ये जाणार आहेत. कच्ची अंडी आता फोडून झाल्यात. आता सगळं पुन्हा एकदा एकत्र केलं जाणार, वर खाली केलं जाणार. एवढी अंडी फोडायलात म्हटलं आपण पण जरासा ट्राय करूया आणि एक अंड फोडायचा प्रयत्न केला. थोडासा प्रयत्न चुकला माझा पण जमला. आता बॉइल्ड अंडी गेलेली आहेत याच्यामध्ये. आता पुन्हा एकदा सगळे एकत्र होणार. व्यवस्थित गरम झालं की आता अंडा बुर्जी आपली रेडी आहे. त्यावर कोथिंबीरीचा पाऊस पाडणार आणि सगळ्या प्लेटा लावून ठेवल्यात. सगळ्या प्लेटा रांगेमध्ये लावल्यात आणि याच्यावर अगदी प्रमाणामध्ये व्यवस्थित बुर्जी टाकली जाते. ही डबल बुर्जी आहे. ही 60 रुपयाला असते आणि सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हा स्टॉल असतो. 2 पाव लावले जातात आणि टेस्ट सुद्धा एक नंबर आहे. नाद करते का यावंच लागते बुर्जी खायला. एक नंबर बुर्जी, सांगलीची बेस्ट बुर्जी आहे. नक्की ट्राय करून बघा. बुर्जी बरोबर इतर पदार्थ पण क्वालिटी असतात. सगळ्या रेट दिलेला आहे.